हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फार विशेष असणार आहे, खास करून त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना गणित हा विषय फार अवघड वाटतो किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये गणितामुळेच फक्त त्यांचे जे मार्क्स आहेत ते कमी येतात आणि त्यांचा सिलेक्शन हा हुकतो। तर याचं मूळ कारण काय आहे की गणित त्यांना कठीण वाटतो? त्याचं मूळ कारण हाच आहे की त्यांचा गणिताचा जो पाया आहे तो कच्चा असतो आणि जर गणिताचा पाया कच्चा राहिला मित्रांनो, तर त्याच्या पुढील जे प्रॉब्लेम्स आहेत, ज्या ट्रिक्स वापरायचे असतात त्या त्यांना वापरता येत नाही आणि जेणेकरून एक्झाममध्ये त्यांचे मार्क्स कमी येतात आणि सिलेक्शन होत नाही। तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी, सोबतच जे विद्यार्थी गणितात साधारणतः चांगले आहेत त्यांना सुद्धा फार फायदेशीर ठरणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण त्यांचा पूर्ण पाया तर पक्का करून घेणारच आहे। याच्यामध्ये आपण बेरीज शिकणार, पण फक्त बेरीजच शिकणार नाही, तर एक्झाममध्ये कशा कशा प्रकारच्या बेरीजचे प्रॉब्लेम विचारलेले आहेत आणि त्यांच्या काय ट्रिक्स होत्या त्या सुद्धा आपण पाहणार आहोत। जर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहिला ना मित्रांनो, तर भविष्यात तुम्हाला गणिताची कधीही चिंता करण्याची गरजच राहणार नाही। तुमचा गणिताचा हा पाया बिलकुल पक्का होऊन जाईल आणि याच्या पुढील व्हिडिओमध्ये नंतर आपण जो एक्झाममध्ये कठीण टॉपिक्स समजले जातात ते सुद्धा आपण पाहणार आहोत। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण पाया पक्का करण्याची आणि पूर्ण पॉईंट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, कंचे भागू बेव, अपूर्णांक, अपूर्णांकावरील क्रिया म्हणजे कोणत्या? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अपूर्णांकाच्या, तसंच पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या गणित याच्यावरील क्रिया म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार। या सगळ्या गोष्टी या एका व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत, जेणेकरून एक्झाममध्ये आता यापुढे तुम्हाला कधीच गणिताची भीती वाटायला नको। तर वेळ न करता आपण चला हा व्हिडिओ सुरुवात करूया। तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरत जाऊ नका। जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला पाया पक्का करायचा आहे, सुरुवात बेरीजेपासून करणार आहे। आता आपण बेरीजचा टॉपिक पाहूया। आता एक अंकी संख्येची बेरीज तर जवळपास सगळ्यांना करता येते, त्यामुळे मी दोन अंकी संख्येपासून अतिशय सोप्या गणितापासून सुरुवात करत आहे, जेणेकरून समजायला सोपं गेलं पाहिजे। आणि मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, कारण याचद्वारे तुम्ही स्किप केलं पुढील गणित समजायला तुम्हाला पहिलेच गणिताचा पाया कच्चा असल्यामुळे पुढं अडचणी येतात। वेळ जास्त घेणार नाही, सोपे गणित आपण थोडं फास्ट घेऊया। तर बघा, हा गणित आहे, हा 12 + 21। आता याची मी फोड केली, एकक आणि दशक हे स्थान असतात गणितामध्ये। जो शेवटचा स्थान आहे त्याला म्हणतात एकक। शेवटचा म्हणजे उलट इथं मोजायचं असते, म्हणजे शेवटून मोजायचं असते। शेवटचा जो अंक आहे त्याला म्हणतात एकक स्थान। त्याच्यानंतर असतो दशक, दशक नंतर शतक, शतक नंतर हजार। आता ते पुढच्या गणितात आपण पाहू। इथं फक्त इतकं लक्षात घ्या, शेवटचा जो अंक असतो त्याला एकक स्थान म्हणतात आणि त्याच्या आधी दशक स्थान। नेहमी लक्षात ठेवा, बेरीज जी आहे त्या बेरजेमध्ये एकक स्थानापासून क्रिया करायला सुरुवात करावी लागते। बेरीज म्हणजे मिळवणे आणि मिळवायची सुरुवात कुठून करायची? एकक स्थानापासून। मग इथं किती आहे? 2 आणि इथं किती आहे? 1। 2 आणि 1 किती होतो? 3। ओके, आणि इथं आता एकक स्थान झालंय, आता दशक स्थानावर या। इथं किती आहे? 1, इथं 2। 1 आणि 2 किती होतात? 3। ॲज सिम्पल ॲज मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे मित्रांनो। पुन्हा इथं बघा, सुरुवात कुठून करायची? एकक स्थानापासून। इथं 2 + 4 6। ओके, त्याच्यानंतर इथं 3 + 2 हे होतात 5। पुढं एकक स्थान 5 आहे, इथं 1 आहे, 5 आणि 1 6, इथं 4 आणि 2 6। ओके, त्याच्यानंतर इथं 1 + 2 3, इथं 4 + 3 इथं होतात 7। त्याच्यानंतर पुन्हा एकक स्थान 6 आणि +1 हे होतात 7 आणि दशक स्थान 5 + 4 9। आता सांगा, याच्यात काही अडचण आहे का? हा तर मी अपेक्षा करतो की हे या प्रकारचे गणित सगळ्याला येतच असतील, पण मी तुम्हाला सांगितलं की बेसिक पक्का करायचं, त्याच्यामुळे अतिशय सुरुवातीपासून आपण घेणार आहोत। तुम्हाला सरावासाठी या सगळ्या शीट्स ज्या इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसतात, या सगळ्या PDF पाहिजे असतील तर आपला ॲप आहे, प्ले स्टोअरवर जा, SM गायडन्स पॉईंट प्ले स्टोअरवर जाऊन इन्स्टॉल करून घ्या। तिथं या सगळ्या PDF फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही हे डाउनलोड करू शकता। तुमच्या प्रॅक्टिससाठी प्रिंटआउट काढून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता। हे गणित तुम्हाला मी इथं प्रॅक्टिससाठी देत आहे। याचं उत्तर काय येईल, या गणिताचं उत्तर काय येईल, कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। लागल्यास व्हिडिओ स्टॉप करा आणि गणित सोडवा आणि उत्तर काय येईल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। ओके, आपण थोडं हार्ड गणिताकडे आता जाऊया। आता या ठिकाणी बघा, 2 अंकी संख्यांचीच बेरीज आहे, परंतु याच्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे। काय? तर या ठिकाणी बघा, एकक स्थानी कोणता अंक आहे? एकक स्थानापासून सुरुवात करू 6 आणि इथे किती आहे? 5। 6 मध्ये 5 मिळवले तर किती होतात मित्रांनो? 11 होतात। परंतु हे जे 11 आहे हे किती अंकी आहे? हे 2 अंकी संख्या आहे। उत्तरामध्ये इथं एकक स्थानी पुढं दशक स्थानी एखादी संख्या असेल तर उत्तरात 2 अंकी संख्या लिहिता येत नाही, एकच अंक लिहावा लागतो। म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं,
हे 2 अंकी संख्या आहे 11. या 11चे 2 अंकी संख्येमध्ये एक सुरुवातीला एकक स्थान आणि नंतर दशक स्थान. तर या 2 अंकी संख्येमधला जो एकक स्थान आहे तो घ्यायचा. इथं एकक स्थानी 1 आहे म्हणून 1 घेतला. दशक स्थानी सुद्धा 1 आहे. हा जो दशक स्थान आहे तो हातच्या मध्ये जातो. हातचा कुठं घ्यायचा? एकक स्थानच्या नंतर दशक स्थान आहे, तो दशक स्थानामध्ये तो हातचा लिहावा लागतो. ओके, लक्षात राहील. जर उत्तर 2 अंकी संख्या येत असेल तर एकक स्थानचा अंक खाली घ्यायचा आणि दशक स्थानचा अंक पुढच्या संख्येमध्ये मिळवायचा, पुढील दशक स्थानमध्ये जाऊन त्याला मिळवायचा. ओके, तर हे 6 5 11 झाले. 11शी आपण काय घेतला? 1 आणि हा राहिलेला हातचा घेतला तो पुढं ॲड केला. 1 आणि 1 2 आणि पुढं 2 आणि 2 किती झाले? 4. काळजी करू नका, पुढं अजून आपण पाहूया. बघा इथं किती आहे? 3. इथं किती आहे? 7. 7 आणि 3 किती होतात? 10. 2 अंकी संख्या येत आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की पुढं दशक स्थानी अंक जर असतील तर एकक स्थानच्या उत्तरामध्ये 2 अंकी संख्या लिहिता येत नाही. मग पहिले काय घ्यावं लागतो? एकक स्थानचा अंक घ्यावा लागतो. एकक स्थानी किती आहे? इथं बघा 0 आहे, मग इथं घ्यायचा 0. ठीक आहे. राहिला काय? हा 1. हा दशक स्थानचा जो अंक आहे हा पुढच्या दशक स्थानी म्हणजे पुढील याच्यामध्ये पुढील स्टेपमध्ये मिळवायचा. मग पुढील स्टेपमध्ये त्याला मिळवण्यासाठी काय करायचं? तिघांची एकत्रित बेरीज करून घ्या. 1 आणि 2 3, 3 आणि 5 8. हे झालं उत्तर. पुढं अजून बघा, हे 4 आणि 7 किती होतात? 11. मग 11शी काय घ्याल? 1. राहिलेला 1 हा का राहील? हातचा, हा पुढे घ्या. 1 आणि 3 4, 4 आणि 5 9. आलं लक्षात? पुन्हा 9 आणि 5 14. 14शी काय घ्यावं लागेल? 4. हातचाला 1. 1 आणि 1 2, 2 आणि 3 5. पुन्हा 6 आणि 8 14. 14शी काय घ्यायचा? 4. हातचाला 1. 4 आणि 4 8 आणि 1 9. या प्रकारे हातच्याची बेरीज करावी लागते. ओके, हातचा कसा मिळवायचा? उत्तर 2 अंकी येत असेल तर कोणती संख्या घ्यायची इथं आपण पाहण्याचा प्रयत्न केला. पुन्हा तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी इथं गणित दिले आहे, याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ओके, आता आपण थोडं याच्यापेक्षा थोडं हार्ड लेवलला जाऊया. आता या ठिकाणी बघा, आता आपण 3 अंकी संख्यांवर आलेलो आहोत. स्टेप्स जे असतात बेरजेच्या तेच असतात. सुरुवात एकक पासून आणि त्याच्यानंतर पुढं जात राहायचं. एकक पासून दशक, दशक पासून शतक. पहिले एकक पासून सुरुवात करा. 4 आणि 3 किती होतात? 7 होतात. एकच अंकी आहे म्हणून 7 लिहिता येते. पुन्हा इथं 9 आणि 2 किती होतात? 11. आता मला सांगा, मागच आपण पाहिलं 11 2 अंकी आहे. 2 अंकी लिहिता येईल का? कारण की पुढे शतक स्थानी अंक आहेत म्हणून 2 अंकी संख्या इथं लिहिता येत नाही. मग 11शी घ्यायचा 1. हातचा 1 पुढे मिळवायचा. 1 आणि 1 2, 2 आणि 1 3. या प्रकारे याचं उत्तर होईल. पुन्हा दुसरं गणित बघा, एकक स्थानपासून सुरुवात करा. 6 आणि 7 किती होतात? 13. 13शी 3. 13शी 3. हातचा कुठे घ्यायचा? पुढं दशक स्थानी मिळवायचं. 1 आणि 5 6, 6 आणि 2 8. आता हे 2 आणि 1 3. पुन्हा एकक स्थानी तिसरं गणित बघा, 6 आणि 7 13. 13शी 3. हातचाला 1. 8 आणि 2 10, 10 आणि 1 11शी 1. हातचाला 1. 3 आणि 1 4, 4 आणि 1 5. आणि पुढचं बघा, 9 आणि 7 किती होतात? 16. 16शी काय घ्यायचा? 6. हातचाला 1 कुठे लिहायचा? पुढच्या स्टेपमध्ये. 6 आणि 1 7, 7 आणि 7 14 आले. 14शी काय घ्यायचे? 4. हातचाला 1 कुठे घ्यायचा? पुढच्या स्टेपमध्ये. 5 आणि 1 6, 6 आणि 4 10. बघा आता इथे किती आले? 10 उत्तर आलं. 1 आणि 5 6, 6 आणि 4 10. 10 आलं. परंतु इथं हातच्या घेण्याची गरज नसते. का? कारण बघा, शतक स्थानानंतर कोणता अंक आहे का? कोणती स्टेप आहे का? नाही आहे. जर कोणतीही पुढं अंक नसेल, स्टेप नसेल तर हातचा घेण्याची गरज नसते. कितीही अंक उत्तर येऊ द्या, तो डायरेक्ट लिहिता येतो. याप्रमाणे याचं उत्तर काढता येतं. समजलं मित्रांनो? अपेक्षा करतो तुम्हाला समजलं असेल. खाली काही गणित दिलं आहे, यांचं उत्तर काढून तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पॉज करून उत्तर काढा आणि कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर लिहू शकता. अपेक्षा करतो तुम्हाला इथं बेरजेचा जो कॉन्सेप्ट आहे, अतिशय पायाभूत बेसिक कॉन्सेप्ट मी तुम्हाला इथं समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला समजलं असेल. आता आपण वजाबाकीकडे जाऊया. वजाबाकी आपण डायरेक्ट 3 अंकी संख्यापासून चालू करू, बिना हातच्याची. ओके, पहिले बिना हातच्याची पण नियम तोच आहे. जसा बेरजेमध्ये सुरुवात एकक स्थानापासून होते तशी सुरुवात वजाबाकीमध्ये सुद्धा एकक स्थानचे जे अंक आहेत त्यांच्यावरील क्रिया पहिले कराव्या लागतात. इथे किती आहे? 3. इथे किती आहे? 2. आता हे काय? वजाबाकी. बेरजेचा अर्थ असतो मिळवणे, वजाबाकीचा अर्थ असतो कमी करणे. म्हणजे 3 मधून 2 कमी करणे. म्हणजे 3 मधून 2 गेले, किती राहिला? 1 राहिला. पुन्हा दशक स्थानावर या, 4 मधून 3 गेले, 1 राहिला. 5 मधून 4 गेला, 1 राहिला. हा याचा अर्थ असतो. ओके, वजाबाकी हे उत्तर आलं. दुसरं गणित पहा, इथं 9 एकक स्थानापासून सुरुवात करा. 9 मधून 2 गेले, 7 राहिले. 8 मधून 6 गेले, 2 राहिले. 5 मधून 1 गेला, 4 राहिले. पुन्हा एकक स्थान 4, 4 मधून 1 गेला, 3.
दशक स्थानी 3 मधून 1 गेला 2, 5 मधून 3 गेले 2. पुन्हा चौथा गणित बघा, 9 मधून 4 गेले 5, 8 मधून 0 गेला 8च राहील, कारण काही 0 म्हणजे काय, काहीच नाही. 8 मधून काहीच गेलं नाही तर 8 जशाला तसा. पुन्हा 7 मधून 1 गेला 6 राहिले. तर या प्रकारे मित्रांनो या वजाबाकीच्या क्रिया कराव्या लागतात. हे होतं बिना हातचेची वजाबाकी. ओके, आता हे गणित तुम्हाला मी इथं प्रॅक्टिससाठी इथं सोडत आहे. ठीक आहे, तुम्ही इथं प्रॅक्टिस करून उत्तर काढू शकता. आपण आता हातचेची वजाबाकी पाहूया. या ठिकाणी बघा वजाबाकी आहे, परंतु फरक काय तुम्हाला पहिले इथं समजून जाईल. या ठिकाणी एकक स्थानी किती अंक आहे 3, खाली किती आहे 4. आता वजाबाकीचा अर्थ असतो कमी करणे, परंतु लहान संख्येमधून मोठी संख्या कमी होऊ शकते का, नाही होऊ शकत. यासाठी वजाबाकीमध्ये हातचा उसना घ्यावा लागतो. वजा बेरजेमध्ये काय असतो, हातचा जो दुसऱ्याला देत असतो. वजाबाकीमध्ये काय असतो की तो घेत असतो. घेतो कोणाकडून, त्याच्या पुढच्या अंकाकडून. मग पुढचा अंक किती आहे इथं 2 आहे. या 2 कडून हा 3 काय करतो, हातचा घेतो. म्हणजे 2 हे 2 आहे, समजा 2 हा 2 मधून समजा हे 2 आहे. आपण एक गृहीत धरू की 2 काड्या आहेत, 2 काड्या आहे आणि इथं एका व्यक्तीला एका काडीची गरज पडली तर तो काय करेल, 2 काड्या आहेत त्याच्यात ती एक काडी घेऊन घेईल. या एक काडी याच्याकडे दिली तर उरली किती, एक काडी. म्हणजे एक आपण याच्यात काय केलं, कमी केलं. तसंच हा 3 या 2 कडून एक उसना घेतो. म्हणजे उसना घेतो तर एक उसना घेतल्यानंतर तो जो उसना घेतला एक आहे तो याच्यात मिळवायचा नसतो. तो एक उसना घेतल्या 3च्या समोर लिहायचा असतो. इथं काळजीपूर्वक लक्ष द्या. उसना घेतलेला हा 3 मध्ये मिळवायचा नसतो, तर 3च्या समोर लिहायचा असतो. मग एक घेतला आणि एक हा 3च्या समोर लिहून टाकला तर किती झाले, 13 झाले. ओके, इथं चूक करू नका, इथं 4 होत नाही. हा घेतलेला उसना 3च्या समोर लिहिला तर 13 झाले. आणि या 2 किती दिला उसना, 1 दिला, तर याच्यातला कमी होईल ना. मग 2 मधनं स्वतःतला 1 दिला, त्याच्याजवळ उरल किती, त्याच्याजवळ 1च उरतं. तो 1 वरी लिहून टाकायचा. म्हणजे 2 स्वतःतला 1 याला दिला, त्याच्याजवळ उरलं 1च. मग याच्या वरी याच्यात जवळ 1 जो उरला आहे तो वरी 1 लिहायचा आणि या 2ला अशी डॅश मारून टाकायची समजण्यासाठी. कारण मग अशी डॅश मारली तर आपल्याला समजून जाते की उसना दिल्यामुळे याची किंमत कमी होऊन 1 झालेली आहे. आता यानं उसना घेतल्यानंतर बघा, घेतला 1 घेतला, पण दशक स्थानचा 1 जो असतो ना त्याला 10ची किंमत असते. दशक स्थानचा जो 1 असतो त्याला कितीची किंमत असते, 10ची. म्हणजे म्हणून हा झाला 13. आता बघा 13 झाले, खाली किती आहे 4. मग 13 मधून 4 गेले, किती उरले 9 उरले. बघा याप्रमाणे हा उसना घ्यायचा असतो. आता इथं 1 होता, 2 पैकी 1 दिला होता तर 1 उरला. 1 मधून 0 गेलं, 0 म्हणजे काहीच नाही. 1 मधून काहीच गेलं नाही तर 1 जशाला तसा. पुन्हा इथं 1 मधून 1 गेला 0. हे सारखी किंमत आहे, सारख्या किमतीमधून सारखी किंमत गेली तर 0 उरतो. लक्षात आलं. पुढचं गणित पाहूया. बघा एकक स्थानी किती आहे 6, खालच्या संख्येमध्ये 7 आहे. खालची संख्या मोठी आहे म्हणजे लहान संख्येमधून मोठी संख्या जात नाही. मग काय करेल, 6 उसना घेईन. कोणाजवळून घेईन, या 5 मधून. मग 5 जवळून किती घेतो, 1 उसना घेतो आणि 1 काय करायचा आहे 6च्या समोर लिहायचा. ओके, म्हणजे हे झाले 16. आणि या 5 1 देऊन टाकला, उरले किती याच्याजवळ, मग याच्यावर उरतात 4. आता बघा आता किती झाले 16. 16 मधून 7 गेले, किती उरतात 9 उरतात. 4 मधून 2 गेले 2 उरतात आणि 2 मधून 1 गेला 1 उरला. इतकं लक्षात आलं. पुढे बघा 6 मधून 7 जात नाही. पुन्हा काय कराल, उसना घेईन कोणाजवळून 8 जवळून, किती झाले 16. 8 मधून 1 गेला, इथं 7 राहिले. ओके, 16 मधून 7 गेले 9 राहिले, 7 मधून 2 गेले 5 राहिले आणि 3 मधून 1 गेला 2 राहिले. या प्रकारे याला सोडवायचं. पुन्हा 9 मधून 7 जातो का, जातो ना, 9 मोठी संख्या आहे. मग 9 मधून 7 गेले 2 उरले. 6 मधून 7 जातो का, नाही जात, वरची संख्या छोटी आहे. मग काय करेल, तो उसना घेईन कोणाजवळून 5 जवळून घेईन. मग 5 ने 1 उसना याला दिला, याचे झाले 16 आणि इथे उरले याच्याजवळ 4. 16 मधून 7 गेले 9 राहिले, 4 मधून 4 गेले 0 राहिले. आलं लक्षात. काही अडचण, तर या प्रकारे उसना घेऊन आपल्याला या क्रिया कराव्या लागतात. मग उसना बघा लक्षात घ्या, असं आवश्यक नाही आहे की नेहमी उसना एकक स्थानच्या संख्येलाच घ्यावा लागतो का, नाही. कधी कधी दशक स्थानी सुद्धा उसना घ्यावा लागतो, जसं या गणितात आलं. समजलं. दशक स्थानी सुद्धा उसना घ्यायची गरज पडते. मग घेतो कोणाकडून, आधीच्या अंकाकडून. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवा, नंतरच्या अंकाकडून नाही, एककाकडून. दशक हा कोणाकडून घेईन, शतकाकडून, एककाकडून घेणार नाही. जो मोठा आहे त्याच्याकडून घेत असतो. म्हणजे दशकपेक्षा मोठा कोणता असतो, शतक. शतक म्हणजे 100. मग 100 कडून उसना घेत असतो. लक्षात असू द्या. ओके, या प्रकारे आपल्याला या वजाबाकी कराव्या लागतात.
बघा वजाबाकीचे गणित नाही का या प्रकारचे काही लोकांना फार कठीण जातात की सर इथं काय करायला पाहिजे त्यांना समजत नाही. इथं बघा इथं किती आहे 0 खाली किती आहे 5. मग 0 तर छोटा आहे 5 मोठा आहे. मग 0तून जाणार का 5 नाही जात. मग काय करायला उसना घेईन कोणाकडून दशक स्थानाकडून. पण दशक स्थानी सुद्धा काय आहे इथं सुद्धा 0च आहे. मग 0 म्हणजे काहीच नाही. मग तो उसना देऊ शकणार का नाही. मग तो काय करेल उसना तर द्यायचा आहे. मग तो काय करेल की स्वतः पहिले उसनं घेईल कोणाकडून त्याच्या पलीकडच्या अंकाकडून. त्याच्या पलीकडे किती आहे 2 आहे. जर इथेही 0 असतं तर इथेही 0 असतं तर पुढं काहीतरी हजार स्थानी एखादा अंक राहिला असता. ओके इथं अंक नाही आहे म्हणजे इथं 2 आहे. मग 2 देऊ शकतो का उसना. हो देऊ शकतो. किती देतो तो उसना एकच देतो. मग 1 दिलं त्याच्याजवळ 1 उरतो आणि तो दिलेला 1 याच्या समोर लिहायचा असतो. इथे किती झाले 10. आता याच्याजवळ किती झाले 10. आता सांगा याला देऊ शकतो का या एकक स्थानच्या अंकाला उसना देऊ शकतो. मग 10 पैकी 1 देईन याला 1. मग हे 10 झाले आणि यानं 10 पैकी 1 दिलं तर याच्या दशक स्थानाजवळ किती उरल 9 उरल. तर या प्रकारच्या क्रिया पहिले लिहून टाकायच्या असतात. ठीक आहे. आता बघा 10 मधून 5 गेले 5 राहिले. इथं हे 10 नाही आहे 1 दिला म्हणून इथं 9च होते. 9 मधून 2 गेले 7 राहिले आणि इथं 1तून 1 गेला 0 राहिला. समजलं. पुन्हा अजून पाहू. इथं 0तून 3 जात नाही. शेजारच्याला मागतो पण हा इथं सुद्धा 0 आहे. तो शेजारच्याला मागतो. इथं 5 आहे. हा 5 1 याला देतो त्याच्याजवळ उरतो 4. मग हा 10 पैकी 1 याला देतो याच्याजवळ उरतो 9. ओके आता 10तून 3 गेले 7. 9तून 5 गेले 4. 4तून 2 गेला 2. पुन्हा एक बघा इथं 0 आहे 0 आहे. मग काय करेल याला मागल याला मागल याला मागल. मग डायरेक्ट कसं करायचं इथं काय करायचं इथं 5 राहील इथं 9 होऊन जाईल इथं 10 होऊन जाईल. डायरेक्ट सुद्धा तुम्ही लवकर लवकर लिहू शकता. 10तून 3 गेले 7. 9तून 5 गेले 4. 5तून 2 गेले 3. ओके याचं उत्तर तुम्ही कमेंट करा. आता याचं पाहू तुम्हाला सोडवता येते का. अपेक्षा करतो इथे तुम्हाला वजाबाकी सुद्धा समजली असेल. जर वजाबाकी समजली असेल तर आपण पुढे आता गुणाकाराकडे जाऊया. गुणाकार बघा मित्रांनो गुणाकार कसा करायचा असतो. आता बरेच आपल्याला जो स्पर्धा परीक्षेचा गणित आहे ना तर नियर अबाउट 99% गणिताच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला गुणाकाराच्या क्रिया कराव्याच लागतात. ट्रिक्स तर मी म्हणतो 100% ट्रिक्स अशा आहेत की त्या ट्रिक्स गुणाकारा ज्याला येत नाही ते ट्रिक्स करूच शकत नाही. त्याच्यामुळे गुणाकार येणं फार गरजेचं आहे. आणि ते गुणाकारासाठी मी तुम्हाला पुन्हा एक गोष्ट सुरुवातीलाच सांगून देतो की तुम्हाला किमान 10 पर्यंतचे पाढे पाठ असलेच पाहिजे आणि 20 पर्यंत पाठ असेल तर हे सगळ्यात बेस्ट. मग तर काही पाहायची गरजच नाही आहे. परंतु किमान 10 पर्यंत पाढे पाठ असणं मस्ट आहे. ओके आता हा गुणाकार बघा हा 2 अंकी संख्या वरी आहे खाली 1 अंकी. 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणणे. गुणाकारामध्ये काय असतो ते बघा की गुणाकारामध्ये सुद्धा सुरुवात ही एकक स्थानापासून करावं लागतो. परंतु जी खालची संख्या असते खाली असणाऱ्या संख्येला वरच्या संख्येला गुणायचं असतो. गुणायचं काय असतो खाली किती आहे 2 वरी किती दिसत आहे 3. तर खालच्या संख्येचा पाढा म्हणावा लागतो. कुठपर्यंत वरी किती आहे 3 तर या खालच्या संख्येचा पाढा 3 पर्यंत म्हणायचा म्हणजे 2चा पाढा 3 पर्यंत म्हणा बरं. बे 1 बे बे 2 4 बेत्रिक 6. मग इथं 6 लिहून टाकायचे. ओके आता एकक संख्येला गुणलं. आता कोणत्या संख्येला गुणायचं दशक स्थानच्या संख्येला. मग बे 2 किती होतात 2 पर्यंत पाढा बे 1 बे बे 2 4. 4 इथं लिहून टाकले झालं उत्तर 46. दुसरं गणित बघा इथं 3चा पाढा 2 पर्यंत 3 2 6. इथं 3चा पाढा 3 पर्यंत 3 त्रिक 9. इथं 4चा पाढा कुठपर्यंत 2 4 2 8 आणि इथं 4 1 4. इथं 5 1 5. इथं पुन्हा 5 1 5 आणि इथं बघा 1चा पाढा 1 1 1 आणि 1 1 3 3. लक्षात ठेवा 1 न कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर तीच संख्या येते. म्हणजे 1 न जर 5 ला गुणलं तर उत्तर 5च येईल. 1 ला 4 न गुणलं तर 4च. 1 ला 1000 न गुणलं तर 1000च. ओके आता बघा हातचा कसा येतो याच्यामध्ये बघा खालचं गणित 5चा पाढा कुठपर्यंत म्हणायचा आहे 3 पर्यंत म्हणा बरं. 5 1 5 5 2 10 5 त्रिक 15 आले. इथे सुद्धा नियम तोच आहे. जर एकक संख्येच्या पुढं दशक संख्या असेल तर 2 अंकी संख्या उत्तरामध्ये लिहिता येत नाही. मग घ्यायची कोणती 15 पैकी घ्यायची 5च. 15 पैकी काय घ्यायची 5च घ्यायची. राहिला काय 1. हा जो राहिलेला 1 आहे तो असतो हातचा. तो दशक स्थानावर लिहायचा. आता याचा हातच्याचा उपयोग कसा असतो ते सांगतो नंतर. आता तुम्ही इथं एका अंकाला गुणनं झालं 5 त्रिक 15 आले. 15ची 5 घेतलं हातचाला 1. आता दशक स्थानाला गुणाकार करा 5 1 5. 5 1 किती होतात 5. हातचा किती होता 1. गुणाकारा आलेल्या गुणाकारामध्ये हातचा मिळवायचा असतो. म्हणजे गुणाकार किती आला 5. हातचा किती आहे 1. 5 आणि 1 झाले मग 6. या प्रकारे इथं हातचा मिळवायचा असतो. पुढे बघू आपण
बेसकम 12 दोन अंकी संख्या येत आहे, पुढे दशक स्थानी अंक आहे म्हणून दोन अंकी घेता येत नाही, मग 12शी घ्यायचा 2 हातचाला 1, 12शी 2 हातचाला 1. आता दशक स्थानला गुणा, बेचोक 8 हातचा 1, 8 आणि 1 9, या प्रकारे हातचा मिळवायचा असतो. 3 8 24, 24शी 4 हातचे आले 2, दशकला गुणा 3 दोन्ही 6 आणि हातचे 2, 6 आणि 2 8. पुन्हा 4 चौक 16, 16शी 6 हातचाला 1, 4 दोन्ही 8 आणि 1 9. पुन्हा बेआठी 16, बेआठी 16, 16शी 6 हातचाला 1, बेत्रिक 6 आणि 1 7. या प्रकारे मित्रांनो गुणाकार करावा लागतो. अपेक्षा करतो तुम्हाला या सोप्या पद्धतीने मी सांगायचा प्रयत्न करत आहे त्या समजले असेल. नाही समजले असेल तर तुम्ही कमेंट करा. आणि या PDF तुम्हाला डाउनलोड करायचे असतील आपल्या SM गायडन्स पॉईंट ॲप प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करा. तिथे फ्री मटेरियल्समध्ये PDF अवेलेबल आहे, तिथून तुम्ही इन्स्टॉल करू शकता. आपण पुढील गणित पाहूया. आता या ठिकाणी बघा, जर गुणाकार हा 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येनं गुणलं तर काय करायचं. इथं बघा स्टेप्स बदलणार नाही. एक अंकी संख्येनं पहिले एकक स्थानच्या अंकानं पहिले गुणायचं. मग एकक स्थानी किती आहे 5 आहे, मग 5 या 3ला गुणा, 5 त्रिक 15, 15शी 5 हातचा काय घ्यायचा 1, आपण मागच शिकलो ना. आता या 5 3ला एकक स्थानच्या संख्येला गुणलं, आता कशाला गुणायचं दशक स्थानला गुणायचं. मग किती येतो 5 1 5, हातचा किती आहे 1, 5 आणि 1 6, लिहून टाकलं. आता तुम्ही बघा इथं खालच्या संख्येमध्ये दशक स्थानी सुद्धा एक अंक आहे 9. मग दशक स्थानी जर संख्या असेल त्यानं सुद्धा पहिले तुम्हाला एका संख्येला गुणावं लागतो आणि नंतर दशक स्थानच्या संख्येला गुणावं लागतो. मग काय करावं लागेल तुम्हाला बघा. मग या ठिकाणी काय करावं लागतो, आता तुम्हाला या ठिकाणी 9 न या 3ला गुणावं लागेल. पण पहिले 9 हे कोणत्या स्थानावर आहे दशक स्थानावर आहे. दशक स्थान म्हणजे काय, दशक म्हणजे काय असतो 10. 10च्या पाठीमागं किती शून्य असतात 1 शून्य. तर नेहमी लक्षात ठेवा गुणाकारामध्ये दशक स्थाननं गुणत असताना पहिले 1 शून्य इथं द्यावा लागतो. एकच शून्य का, कारण दशक म्हणजे 10, 10 मध्ये 1 शून्य असतो. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही दशक स्थानानं गुणाकार करायला सुरुवात करता, सुरुवात करायच्या आधी 1 शून्य द्यावा लागतो. 1 का, कारण दशक स्थानी दशक म्हणजे 10 आणि 10ला 1 शून्य असतो म्हणून सुरुवातीला शून्य द्यावाच लागतो. शून्य दिल्यानंतर गुणाकार करायला सुरुवात करायची दशक स्थानानं. 9 त्रिक 27, मग 27ची काय घ्यायचे, 27ची येणार 7, ते 7 घ्यायचे या ठिकाणी बघा, कारण इथं शून्य लिहिणं झालेलं आहे. एका खाली अंक लिहित जा बरं का. इथं 7 आले, 27शी 7 हातचे आले 2, 2 याच्या वरी लिहून टाका. 9 1 9, 9 2 11. आता बघा या दोन्ही अंकानं गुणून झालेलं आहे. 5 नाही गुण झालं, 5 नाही गुण झालं, 9 नाही गुण झालं. आता दोघांनी गुणल्यानंतर यांचे जे गुणक आले यांची करायची असते बेरीज. यांची काय करायची बेरीज. 5 अधिक 0 5, 6 7, 13शी 3 हातचाला 1, 1 आणि 1 2 आणि 1, 1शी 1, 1235 हा याचं उत्तर आलं. समजलं. पुढचं गणित पुन्हा करून पाहूया. बघा इथं बेसकम 12, 12शी 2 हातचाला 1, पुन्हा बेचोक 8, 8 आणि 1 9, हातचा 1 होता ना 9. आता 8 न गुणा, 8 हा दशक स्थानी आहे. दशक स्थान गुणण्याच्या पहिले काय द्यायचा असतो 1 शून्य, हा कधी विसरायचा नाही. 8 सकम 48, 48शी 8 हातचे आले 4, 8 चौक 32, 8 चौक 32 आणि हातचे 4 36. या दोघांची काय करायची बेरीज. 2 अधिक 0 2, 9 8 17शी 7 हातचाला 1, 6 आणि 1 7 आणि 3शी 3, या झाला उत्तर. पुढचं गणित बघा. 3 8 24, 24शी 4 हातचे आले 2, पुन्हा 3 2 6, 6 आणि 2 8 हातचे 2 आहेत ना. आता 7 न गुणा, 7 दशक स्थानी आहे. दशक स्थान गुणण्याच्या आधी काय द्यायचा 1 शून्य. 7 8 56, 56शी 6 हातचे आले 5, 7 2 14, 14 आणि 5 19. बघा या प्रकारे यांची काय करायची बेरीज. 4 8 आणि 6 14शी 4 हातचाला 1, 9 10शी 0 हातचाला 1 हे 2. पुन्हा 4 चौक 16, 16शी 6 हातचाला 1, 4 2 8, 8 आणि 1 9. पुन्हा 6 न गुणण्याआधी दशक स्थान न गुणण्याआधी 0 द्या. साइन चौक 24शी 4 हातचे आले 2, साइन 2 12 आणि 2 14. यांची करा बेरीज. 6 अधिक 0 6, 9 4 13शी 3 हातचाला 1, 4 आणि 1 5 आणि हे 1536. पुन्हा बेआठी 16, 16शी 6 हातचाला 1, बेत्रिक 6, 6 आणि 1 7. आता कशाने गुणायचं 5, 5 दशक स्थानी आहे म्हणून सुरुवातीला काय द्यायचा 1 शून्य. 5 8 40, 40शी 0 हातचे आले 4, 5 त्रिक 15, 15 आणि 4 19. आता या दोघांची काय करून घ्या बेरीज.
6 अधिक 0 6, 7 अधिक 0 7, 9 अशी 9, 1 अशी 1, 1976 या प्रकारे याचं उत्तर काढता येतो. काही प्रॅक्टिससाठी गणित आहे, यांचं उत्तर तुम्ही खाली व्हिडिओ स्टॉप करून वहीवर करून उत्तर काढू शकता. ओके. आता इथं 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येनं गुणणं इथपर्यंत आपण इथं पाहिलं. अपेक्षा करतो तिथं गुणाकार समजला असेल. आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये इथपर्यंतच गुणाकार देतो. 2 अंकीला 3 अंकीनं गुण्याचं सहसा काम पडत नाही. ओके. आता आपण थोडं भागाकारकडे जाऊया. आता आपण भागाकार पाहूया. जास्त तुम्हाला कठीण न करता अतिशय सोप्या पद्धतीनं आणि आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये कशा प्रकारे भागाकार करावा लागतो ते सुद्धा तुम्हाला मी इथंच क्लिअर करून देतो. जसं हा पहिलं गणित आहे 24/2. आता सामान्य पद्धत काय आहे की भागाकाराचं चिन्ह काढा, इथं 24 येणार, बाहेर 2 त्याला भागाकार करायचा, 2 भागायचा आहे. तर भागाकाराची पद्धत काय असते की पहिल्या वेळेस जेव्हा तुम्ही भाग देता तर तुम्हाला इथं पाडा माहीत असला पाहिजे की बे 2 4, बे 3 6, त्याच्यानंतर बे 4 8, बे 5 10, 12 14 16 18 आणि 20. तर फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही भाग देता तेव्हा तुम्ही एका अंकालाही देऊ शकता किंवा एकासोबत दोघालाही भाग देऊ शकता. हे भागाकाराचा नियम आहे. कधी? फर्स्ट टाइम. ओके. फर्स्ट टाइम म्हणजे काय? समजा मी भाग द्यायला सुरुवात केली, इथं किती आलं? बे 1, सुरुवातीचा फक्त एकच अंकाला भाग द्यायचा आहे मला. तर बघा 2 आहे. बघा मग जो बेचा पाडा आहे, 2चा पाडा, त्याच्यामध्ये 2 येतो का? हो येतो. किती नंबरला येतो? 1 नंबरला. मग बे 1 बे 1 नंबरला येतो म्हणून वरी 1चा भाग दिला आणि किती येतो? बे 1 बे म्हणून 2 खाली दिला आणि यांची करायची असते वजाबाकी. मग 2 मधून 2 गेले 0. उरला काय आहे? 4. हा जो उरलेली संख्या ही खाली येते. आता याला भाग द्यायचा 4. मग 2च्या पाड्यात 4 येते का? हो. किती नंबरला येते? 2 नंबरला. मग 2 वरी लिहा आणि किती 2 नंबरला काय येतो? 4 येतो म्हणून 4. याची काय करायची? वजाबाकी 0. आता आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये या प्रकारचा भागाकार करायची सवय आपल्याला पाडून घ्यायची नाहीये. मग भागाकार करायचा कसा? तर 24/2 म्हणजे अपूर्णांकाच्या स्वरूपात आपल्याला भाग द्यायची सवय असली पाहिजे. म्हणजे हा जो ज्यानं भाग द्यायचा आहे तो छेदात राहणार, ज्याला भाग द्यायचा तो अंशात राहणार. या ठिकाणी आता इथं भाग कसा तोडायचा ही सवय, ही प्रॅक्टिस ज्याला झाली ना, तर स्पर्धा परीक्षेच्या ज्या ट्रिक्स आहेत ते सहज तो सॉल्व्ह करू शकतो. जसं भागाकारामध्ये आपण एक एक अंकाला भाग देतो, या ठिकाणी पण तीच मेथड वापरायची की 2 आपण सुरुवातीच्या 2ला भाग द्यायचा. बे 1 बे आणि 1 नंबरला येतो म्हणून 1 लिहायचा. आता 2 मधून 2 गेले 0 उरतो. बाकी काही उरला का? नाही. बघा इथं 0 होतं. पण जे काही उरलं नाही म्हणून इथं काही येत नाही. समजा इथं 3 असते, समजा इथं 34 घेतलं असतं मी. 34 बे 1 बे 3 मधून 2 गेले 1 उरला. मग राहिलेला 1 आहे ना, या पुढच्या संख्येच्या समोर लिहावा लागतो. म्हणजे इथं 14 झाले असते. परंतु इथं 24 आहे. म्हणजे बे 1 बे 2 मधून 2 गेले 0 उरला, काहीच उरलं नाही म्हणून 4 समोर इथं लिहायची काही गरज नाही आहे. मग राहिला काय? 4. 4 2च्या पाड्यात किती नंबरला येतो? बे 1 बे बे 2 4. किती आलं? 12. बघा या ठिकाणी या पद्धतीने तुम्ही भागाकार करू शकता. ओके. थोडी मोठी संख्या पाहूया. चला दुसरं गणित बघा. दुसऱ्या गणितामध्ये मोठं दिलेलं आहे. काय? 1453. 1453 आपण दोन्ही पद्धतीने करू. मी काय म्हटलं, पहिल्या वेळेस तुम्ही एका अंकालाही देऊ शकता, 2 अंकालाही देऊ शकता किंवा 3 अंकालाही देऊ शकता. बघा इथं आपण काय करू, सुरुवातीला 2 अंकाला देऊ, कारण 1 ही छोटी आहे ना, त्याला 0चाच भाग. 1 ही 3 पेक्षा लहान आहे म्हणून 2 अंक धरायचे. 14. मग 14 3च्या पाड्यात येतात का? 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15. 14 येत नाही. पण 14 पेक्षा छोटी एखादी जवळची संख्या कोणती आहे? तर 12 आहे. ती 4 नंबरला येते. 3 चौक 12. वजाबाकी करा. 4 मधून 2 गेले 2 राहिले, एकातून 1 गेला 0. आता खाली कोण येणार? हे दोन्ही येणार का? नाही. एक एकच संख्या खाली येते. म्हणजे फक्त कोण येणार? सुरुवातीला पहिले 5 येतो. आता इथे किती झाले? 25. मग 25 3च्या पाड्यात येत नाही. मग जवळची पण छोटी कोणती आहे? 24. 3 8 24. मग ती 8 नंबरला येते. वजाबाकी करून घ्या. 5तून 4 गेले 1, हे 0. आता राहिलं कोण? हा 3. याला मग खाली घेऊन घ्या. 3 चौक 12. मग 12 वजाबाकी करा. काय येणार? 3तून 2 गेले 1 राहिला, एकातून 1 गेला 0. बाकी काय राहिला? 1. आता 1ला भाग जात नाही, राहू द्या किंवा पॉईंटमध्ये उत्तर येईल. सहसा पॉईंटमध्ये आपल्याला जास्त करून आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला येत नाही. राऊंड फिगरचेच इथे येत असतात. ओके. आता हेच गणित कशा पद्धतीने बघा, अंश आणि छेदाच्या स्वरूपात कसं सॉल्व्ह करणार आपण? 1453 छेदामध्ये आपण 3 घेऊ. आता बघा इथं भाग तोडायची सवय कशी पाडायची? 1 हा 3 पेक्षा लहान आहे म्हणून एकासोबत दोघाला द्या भाग. 3 चौक 12. किती उरले? 2. जे राहिलेले 2 आहेत हे 5च्या समोर लिहून टाकायचे. म्हणजे इथं किती झाले? 25 झाले. ओके. आपण एकाच अंकाला भाग देतो, पण हा जो 2 आहे तो त्याच्यात मिळवून टाकायचा. म्हणजे मिळवायचा म्हणजे समोर लिहायचा. 25 झाले. आता 3 8 24. 25 मधून 24 गेले 1 उरला, तो 1 या 3च्या पुढे लिहायचा. म्हणजे हे किती झाले? 13. म्हणजे 3 चौक 12. पुन्हा किती? 3 चौक 12. राहिला किती? 1. पण पुढे कोणताच अंक नाहीये.
484 484 याप्रमाणे आपल्याला भाग देता आलं पाहिजे. ओके, पुढचं अजून एक पाहूया बघा. 2500 भागीला 25 ह्यात अतिशय सोपे गणित असतात हे की 2500 भागीला 25. आता बघा 2 छोटे आहे, मग 1 सोबत 2 घ्या, 25 एक 25, मग 25 मधून 25 गेले 0. आता इथं काय आहे, 0 0च आहे. इथे कधीही लक्षात ठेवा, जर बाकी 0 0 असेल भाग द्यायचे तर कधी भाग देत बसायचं नाही. जितके 0 शेवटी आहे तितके 0 या भागाकाराच्या जे आलं वरी त्याच्या शेवटी लावून टाकायचे. उत्तर झालं. समजलं. हाच अंश आणि छेदाच्या स्वरूपात कसा भाग देणार, 25 एक 25, 2 0 खोडायचे आणि या उत्तराच्या पाठीमागे लावून टाकायचे. झालं उत्तर. याप्रमाणे इथं भाग तोडता येतो. शेवटचं गणित पाहूया. आता तुम्हाला इथं भागाकार सोपा वाटत असेल आहे ना, तर या प्रकारची प्रॅक्टिस झाली ना तर आपोआप हे सगळा बेसिक पक्का झाला की तुम्हाला कोणत्या आपल्या येणाऱ्या ज्या पुढच्या ट्रिक्स आहे ते सोडवणं सोपं होऊन जाईल. इथं बघा 5ला भाग जात नाही, सोबत 2 घेतलं, 33 39 43 52, 52 मधून 52 गेले 0 0. आता खाली कोण येणार, 6 येणार. आता बघा हा गणित थोडं समजून घ्या बरं का. खाली 6 आले, पण 6 हे 13 पेक्षा लहान आहे, म्हणजे 13च्या पाडात येणारच नाही, म्हणजे इथं येणार नाही. पुढे एखादा अंक आहे का, हो आहे ना, 5 आहे. मग अशी वेळ जेव्हा येते की एखादा छोटा अंक येत आहे, आता इथं पाड्यातच येत नाही, हा तर छोटा आहे, मग अशा वेळेस काय करायचं, इथं 0 द्यायचा आणि जो पुढचा अंक आहे त्याला सुद्धा खाली घेता येते. हे समजून घ्या. जर अशी परिस्थिती कधी आली की एखादा छोटा अंक आला आणि त्याच्या पुढे अजून एक अंक आहे तर डायरेक्ट घेता येत नाही. वरी भागाकारामध्ये एक 0 द्यायचा आणि पुढच्या अंकाला खाली घेऊन घ्यायचं. आता 13 5 65 आणि 65 मधून 65 गेले 0. याप्रमाणे उत्तर काढता येतो. आणि तोच भाग अंश आणि छेदाच्या स्वरूपात कसा भाग तोडायचा बघा. 43 52 पहिल्यांदा 2ला देता येते बरं का. नंतर तुम्ही म्हणाल सर 65ला 13 5 65 होतात ना, नाही, फक्त पहिल्यांदाच 2 अंक 3 अंक किती अंक द्या, पण दुसऱ्या वेळेस पासून एक एक अंकालाच भाग द्यावा लागतो. हा नियम आहे. ओके, म्हणून आपल्याला फक्त 6चाच विचार करावा लागतो. मग 6ला जातो का नाही जात, मग दोन्ही घ्यायचे का तुम्हाला, मग 0 द्यावं लागेल. हा नियम आहे. आता 0 दिल्यानंतर 2 पुढचा अंक त्याच्यात मिळवता येतो, म्हणजे 65 झाले, म्हणजे 13 5 65. बघा हा आला 405. तर याप्रमाणे आपण याचा भागाकाराद्वारे उत्तर सहज काढू शकतो. ओके, आता आपण कंचे भागू बेव पाहूया. आता कंचे भागू बेव याचा अर्थ काय, कंचे, आता कंचे आहे कंसाचे, त्यांचे भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी असा याचा फुल फॉर्म होतो. कंचे म्हणजे काय, कंसाचे, म्हणजे पहिले जर गणितामध्ये कंस असेल तर पहिले तुम्हाला कंस सोडवावा लागतो. जो ब्रॅकेट असतो ना ज्याला आपण ब्रॅकेट म्हणतो या टाईपमध्ये, तो पहिले सोडवावा लागतो. त्याच्यानंतर भागाकार, म्हणजे भागाकार, इथं गुणाकार, नंतर बेरीज आणि वजाबाकी. एखादं आपण गणित करून पाहू म्हणजे तुम्हाला थोड्याशा आयडिया क्लिअर होतील. बघा एक गणित करतो मी. 12 अधिक 52 भागीला 13 अधिक 9 आणि गुणीला 2 बरोबर किती. आता या ठिकाणी बघा एकाच गणितामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त चिन्ह आले आहे. बेरीजही आहे, भागाकारही आहे, त्याच्यानंतर पुन्हा बेरीज आणि गुणाकार सुद्धा आहे. तर अशा वेळेस तुम्ही कोणती क्रिया प्रथम कराल. जर आपल्याला कंचे भागू बेव याबद्दल माहिती नसली तर आपण काय करत बसू, जे सुरुवातीला आला ते करून टाकतो आणि आपल्याला वाटते की आपलं उत्तर बरोबर आहे. नाही, गणिताच्या स्टेप्स करायच्या पद्धती आहे, नियम आहे, आणि तो नियम काय, हा आहे कंचे भागू बेव. जर गणितामध्ये कंस असेल तर पहिले कंस, नंतर भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज आणि नंतर वजाबाकी. इथे कंस आहे का, नाही आहे. भागाकार आहे का, हो या ठिकाणी भागाकार आहे. 52 भागीला 13, तर तुम्हाला इथं पहिले भागाकार करावा लागेल. म्हणजे बघा काय येणार, 12 अधिक यांचा भागाकार, 52ला 13 भागित येतं, 13 52 म्हणजे 4 येतो भागाकार. बाकी सगळं तुम्ही इथं जशाला तसं लिहून टाका सध्या समजण्यासाठी. आता भागाकाराचं चिन्ह गायब झालं म्हणजे उत्तर निघालं ना, म्हणजे भागाकार चिन्ह दिसणारच नाही. आता काय करायचं, मग भागाकारानंतर काय असतो, गुणाकार, म्हणजे या दोघांचा गुणाकार करून घ्या. 12 अधिक 4 आणि अधिकला हा अधिकला अधिकच राहील. 9 2 18, 18ला 18. आता या ठिकाणी इथेही अधिक आहे, इथेही अधिक आहे, दोन्ही चिन्ह सारखे आहे. इथं मग नियम लावायची गरज पडत नाही, सगळे एकत्र तुम्ही सोडू शकता. 12 4 16, 16 आणि 18, 16 आणि 18 होऊन जातील 34. करेक्ट, उत्तर राहणार 34. हा नियम आहे कंचे भागू बेवचा. अतिशय सोपा नियम आहे, त्याला क्लिष्ट बनवत बसायची गरज नसते. खूप कठीण आहे असं काहीही नाही आहे. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ज्याला आला तो कंचे भागू बेवचं कोणतंही कसंही किती अवघड गणित येऊ द्या तो सहज करू शकतो. फक्त स्टेप्स लक्षात ठेवायच्या. कंस असेल तर पहिले कंस,
आणि नंतर भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी. ओके, चला आपण एक कंसचं पाहूया, म्हणजे तुमच्या आयडियात अजून थोड्या क्लिअर करून टाकतो मी अजूनही. बघा, समजा असं गणित आहे की 12 भागिले 16 हे कंसामध्ये वजा 10. सोपं गणित घेतलं मी. ओके, हा असा गणित दिलेला आहे तुम्हाला. आता याला सोडवा. तर या ठिकाणी बघा, भागाकाराचं चिन्ह आहे, वजाबाकीचं चिन्ह आहे आणि कंस सुद्धा आहे. आता नियम आता कोणता लागतो आपला? कंचे. पहिले कंचे म्हणजे कंसाचं, म्हणजे कंसामध्ये जे काही असेल ते पहिले सोडवावं लागेल. मग ते वजाबाकी असो, बेरीज असो, गुणाकार असो, भागाकार असो, काही असो, तो तुम्हाला पहिले सोडवावा लागेल. पहिले कंस सोडवावं लागेल. म्हणजे हा बाकी सगळं जशाला तसं 16 मधून 10 गेले, 6 राहिले. हा तुम्ही म्हणाल सर पहिले वजाबाकी केली ना, पण वजाबाकी कशाची केली? पहिले कंस सोडवला. ओके, हा नियम लक्षात ठेवा. आता कंस सोडवल्यानंतर मग भागाकार. 12 भागिले 6 किती येते? 2 येते. आता समजा कंसामध्ये 16 वजा 10 आहे, तिथेही भागाकार असता, गुणाकार असता, तर कंसामध्ये मग पुन्हा नियम लागतो. कोणता नियम? की मग याच्यात आपण पहिले भागाकार केला असता, नंतर गुणाकार केला असता, नंतर मग वजाबाकी केली असती. ओके, म्हणजे कंसामध्ये कंचे भागू वेगळा लागला असता. आलं लक्षात? या प्रकारे मी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न केला. जर तुम्हाला पहिल्याच्या 4ही क्रिया कळाल्या असतील तर कंचे भागू बेव समजायला काही कठीण जात नाही. आपण हा वेगळ्या स्वरूपात कंचे भागू हा डीपमध्ये हा सब्जेक्ट घेणारच आहे. ओके, टॉपिक हा घेणारच आहे. आपण अपूर्णांकावर जाऊया. अपूर्णांक बघा, अपूर्णांक काय असतो? समजा हा एक मी अंक लिहितो, 1/2. जो वरचा अंक आहे त्याला म्हणतात अंश, त्याला काय म्हणतात? अंश. आणि खालचा जो आहे त्याला काय म्हणतात? छेद. ओके, हा झाला वरचा अंश, खालचा झाला छेद. याचाच अर्थ काय असतो माहिती आहे का? हा जो खाली मधातली रेषा आहे याचा अर्थ भागीला. जसं आपण मागं भागाकार करताना मी तुम्हाला सांगितलं सुद्धा होतं की खालच्या संख्येनं वरच्या संख्येला भाग देता येतो. हा झाला भागाकार एका स्वरूपातला. याला वरच्याला अंश म्हणतात, खालच्याला छेद म्हणतात. 1/2. आता हे तुम्हाला लक्षात आलं. पण आपल्याला अपूर्णांक समजून काय फायदा नाही. आपल्या एक्झामला याच्यावरच्या क्रिया विचारतात. गणितामध्ये असं आहे 1/2 अधिक 3/2. तर नेहमी लक्षात ठेवा, अपूर्णांकाची जर बेरीज किंवा वजाबाकी करायची असेल तर नेहमी जो छेद असतो ना, छेद तो समान असला पाहिजे, तरच अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करता येते. बघा, इथं छेद किती आहे? 2. इथे किती आहे? 2. म्हणजे इथं अपूर्णांकाची बेरीज करता येते. आणि जो छेद समान आहे तो उत्तरातही तोच राहतो, तो बदलत नाही. त्याची बेरीज वजाबाकी करायची नसते, तो जशाला तसाच ठेवावा लागतो. 2ला 2च. मग बेरीज कोणाची करायची? ती करायची असते अंशाची. म्हणजे 3 अधिक 1 किती होते? 4 होते. आलं इतकं लक्षात आलं? पुन्हा इथं बघा, मी काय म्हणतो, खालच्या संख्येनं वरच्या संख्येला भाग देता येतो. मग 2 4ला भाग जातो का? जात असल तर भाग द्यायचा, नाही जात तर नाही द्यायचा. इथं भाग जातो का? हो जातो. बेक बे बेदुनी 4. काय उरलं? 2. उत्तराला 2. आता छेदामध्ये 1 उरत असतो, म्हणजे कोणत्याही संख्येचा छेद हा 1 असतोच. लक्षात आलं? आता पुन्हा एखादं गणित पाहूया. समजा आपण गणित घेतलं 5/3 आणि 7/3. 3 घेऊया, अजून घेऊया 8/3 आणि यांची दिली आहे बेरीज. छेद समान आहे का? हो समान आहे. मग छेद जशाला तसा राहील. अंशाची काय करायची? बेरीज. 5 आणि 7 12, 12 आणि 8 20. 20/3. मला सांगा 3 न 20ला भाग जातो का? 3च्या पाड्यात येते का? नाही येत. मग राहू द्या, 20/3च राहू द्या. ऑप्शनमध्ये तुम्हाला दुसरं काही येणारच नाही. ओके, इतकं लक्षात आलं? तेच जर तुम्हाला इथं वजाबाकी विचारली तर वजाबाकीतला नियम तोच. समजा 7/4 वजा 9/4. वजाबाकी आहे, वजाबाकीला तोच नियम, छेद समान असला पाहिजे. मग 7 4 जशाला तसा. 7तून 9 जातात का? नाही जात. मग काय करायचं? 9 मधून 7 काढा, 2 राहते. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 9 मोठी आहे ना, मग याला वजा 2/4. पुन्हा भाग जातो का? 4 न 2ला भाग जात नाही. 2 न 4ला जातो का? जातो ना. मग वरच्या संख्येनं सुद्धा खालच्या संख्येला भाग देता येतो. बेक बे बेदोनी 4 म्हणजे वजा 1/2. वरी काय नाही उरला म्हणजे काय असतो? 1. आणि अंशातला 1 लिहावाच लागतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, छेदामध्ये 2 आहे, वरी काही नाही म्हणजे 1 असतो आणि तो लिहावाच लागतो. वजा 1/2. समजलं? इतकं लक्षात आलं? आता नियम की छेद समान नसेल तर काय करायचं? अंशाची बघा सांगतो तुम्हाला. 3/2 आहे अधिक 2/3 दिलं. आता इथं छेद समान नाही आहे. अपूर्णांकाचा नियम काय सांगतो? की छेद समान असेल तरच बेरीज होते, नाही तर होत नाही. मग गणित तर दिलेलं आहे, बेरीज तर करायची आहे. मग अशा वेळेस काय करावं लागतो? एक तर छेद समान करून घ्यावा लागतो किंवा याचा तिरपा गुणाकार आणि खाली दोघांचा गुणाकार, या प्रकारे याचं उत्तर काढता येतो. म्हणजे कसं? बघा, 3 त्रिक 9,
इथं 2 न गुणायचं, या 2ला बेदोनी 4 यांची बेरीज आणि खाली दोघांचा गुणाकार बेत्रिक 6. 9 4 किती होतात 13/6. हा एक नियम आहे. उत्तर आलं. या पद्धतीने करता येतं. दुसरा नियम काय आहे, छेद समान नसेल तर बघा काय होतंय 3/2 अधिक 2/3. मग काय करायचं, जर छेद समान नसेल दुसरी पद्धत सांगते की छेद समान करून घ्या. मला सांगा हा ठीक आहे, या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 3 आहे. या 2च्या पाड्यात आणि 3च्या पाड्यात अशी कोणती संख्या आहे की जी समान आहे, म्हणजे दोघांच्या पाड्यात येते. बघा 6 2च्याही पाड्यात येते, 3च्याही पाड्यात येते. मग इथे 2च्या ठिकाणी 6 आणण्यासाठी कितीला गुणावं लागेल, 2ला 3 न गुणावं लागेल. पण फक्त खालीच गुणायचं नाही, वरी सुद्धा गुणायचं. इथं 6 आणण्यासाठी 3ला 2 न गुणावं लागते आणि वरी सुद्धा 2 न गुणायचं. मग गुणाकार करा, काय येतो 3 त्रिक 9/6 अधिक बेदोनी 4/6. आता बघा छेद समान झाला, इथंही 6 आला, इथंही 6 आला. मग छेद 6 6 9 4 13 13/6. उत्तर सारखा येतो, उत्तर सारखा येतो. दोन्हीपैकी तुम्ही कोणती पद्धत वापरू शकता. मी इथं फक्त जास्त अपूर्णांकाच्या डीपमध्ये जात नाही आहे, मी फक्त तोंड ओळख पाया पक्का करत आहोत आपण. मग याच्यावरचे जे परीक्षेमध्ये गणित येतात ना ते आपण पुढच्या टॉपिकमध्ये पाहणारच आहोत. वजाबाकीला पण हाच नियम, फक्त इथं आपण बेरीज करत आहोत, वजाबाकीमध्ये वजाबाकी करावी लागते. इतकं लक्षात आलं. आता बेरीज वजाबाकी झाली याची, आता गुणाकार भागाकार काय, गुणाकार भागाकार सुद्धा पाहूया. समजा गणित आहे 2/4 गुणिला 16 आपण घेऊ इथं 6. आता गुणाकारामध्ये काय असते, अपूर्णांकाचा जो गुणाकार असतो याच्यामध्ये भाग तोडायचा असतो, गुणाकार करत बसायचा नाही, शॉर्टकट करायचा असतो. शॉर्टकट म्हणजे काय, खालच्या संख्यांनी वरच्या संख्येला भाग देता येतो किंवा वरच्या संख्यांनी खालच्या संख्येला भाग. कसं बघा, इथं 4 न 2ला भाग जातो का, नाही. इकडची वरची संख्या काय 16, 4 न 16ला भाग जातो का, जातो ना. म्हणजे दुसऱ्या संख्येच्या छेदानं दुसऱ्या संख्येच्या अंशाला सुद्धा भाग देता येतो. म्हणजे 4 1 4 4 चौक 16 झालं. इथं 4 न पूर्ण भाग गेला म्हणजे इथं राहिला फक्त 1. इथं 2 न 6ला जातो बघा, का इथलच्या छेद जो 6 आहे त्याला भाग जातो. बे 1 बे आणि बेत्रिक 6. इतकं लक्षात आलं. आता यांचा गुणाकार करू. 4ला 1 न गुणलं तर 4च राहील आणि इथं 1 उरला होता, या 3ला गुणलं तर 3च राहील, 4/3. हा झाला अपूर्णांकाचा गुणाकार. लक्षात आलं. म्हणजे भाग तोडायचा असतो, जो आपण शिकलो आहोत आधीच. त्याच्यानंतर बघा अपूर्णांकाचा भागाकार काय असतो ते समजून घेऊ. पण 5/4 भागीला पाहूया आपण 25/8 भागाकार करायचा आहे. अपूर्णांकाचा भागाकार कधीही होत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. अपूर्णांकाचा भागाकार कधीही होत नाही. मग काय करायचं, होत नाही म्हणजे काय, गणित तर आहे ना. मग या ठिकाणी जर अपूर्णांकाचा भागाकार आला असेल, भागाकाराचं चिन्हाचं रूपांतर करायचं गुणाकारात आणि त्याला लागून असलेला जो अपूर्णांक आहे त्याला करायचं व्यस्त. व्यस्त म्हणजे काय, उलट करून टाकायचं. खालची संख्या वरी, वरची संख्या खाली येऊन जाईल. म्हणजे भागाकाराचा गुणाकार, पण चिन्ह बदलला की पुढचा जो त्याला लागून असलेला समोरचा जो अपूर्णांक आहे तो व्यस्त होतो. व्यस्त म्हणजे उलटा होतो. छेद अंशात जातो, अंश छेदात येतो. आता बघा भाग जातो का, 4 2 8 आणि 5 5 25 म्हणजे 2/5 असा उत्तर येतो. तो अपेक्षा करतो मित्रांनो, इथं मी तुमचा गणिताचा पाया अतिशय बेसिक पद्धतीनं, जे तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या वर्गापासून 8व्या वर्गापर्यंतचे जे बेसिक आहे ते इथं तुमचं मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला अजूनही काही याच्यात अडचणी असेल, ऋण धन संख्या, त्याच्यानंतर पूर्णांक संख्या ज्याला म्हणतो आपण, ऋण धन संख्यांवरील बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, अजूनही अशा काही अडचणी असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. आपण अजूनही बेसिक तुमचं मध्ये तुम्हाला काही लागत असेल तर ते बेसिक सुद्धा आपण कंप्लीट करायचा प्रयत्न करतो. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच मित्रांनो. व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. धन्यवाद.